श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला मी आज मला आळण करून दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून. एवढं पीठ घेतलेलं आहे मी. भाजून घ्यायचं असं पीठ. असं छान भाजून घ्यायचंय पीठ हे गव्हाचं. आता पीठ आपलं असं भाजलेलं आहे गव्हाचे पीठ. असं सुंदर असं पाणी टाकून घेते आता याच्यामध्ये. इथे साखर टाकायची. उकळी आलेली आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे पीठ याच्यामध्ये आटून घ्यायचं. ही झाली आपली आळण. खूप सुंदर लागते या आळण खायला. चपाती सोबत खाते त्याला आळण. असं छान आपलं झालेलं आहे आळण. हे झालेलं आहे आपलं आळण. ही झाली आपली आळण. आळण आणि चपाती खूप छान लागते खायला. तुम्ही जर अशी केली नसली तर करून बघा आळण. आळणची ह्या तुम्ही जर असं आळण केलं नसलं तर करून बघा. जुनी पद्धत एकदम.